शैक्षणिक वर्ष 24-25च्या ह्या सत्रामध्ये विद्यापीठ अनुदान आयोग तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे त्याचबरोबर विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांकरिता न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार अभ्यासक्रमाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अन्वये प्रत्येक विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांना NEP नुसार रिवाइज स्ट्रक्चर तयार करण्यात आलेले आहे। त्यामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांकरिता NEP 2020 प्रमाणे अभ्यासक्रमाचं पुनर्गठन करण्यात आलेले आहे व त्या अनुषंगाने मानसशास्त्र या शाखेचा BA प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्णतः रिवाइज करण्यात आलेला आहे। त्यामध्ये NEPच्या प्रणालीनुसार याच्या तासामध्ये तुम्हाला नेमकं सिलेबसचं स्ट्रक्चर कसं असतं व BA फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला आपली जी स्कीम ऑफ पॉलिसी आहे ही स्कीम ऑफ पॉलिसी थोडक्यात येथे मी समजून सांगणार आहे। सर्वप्रथम येथे मेजर 3 सब्जेक्ट दिलेले आहेत। स्ट्रक्चर आपण लक्षात घेतोय मेजर 3 सब्जेक्ट 1, 2, 3। त्यानंतर मेजर इलेक्टिव्ह देण्यात आलेला आहे। मेजर इलेक्टिव्ह ह्या मेजर इलेक्टिव्ह मध्ये एक पेपर असेल। त्यानंतर मायनर एक सब्जेक्ट असेल तो विद्यार्थ्याने चूज करायचा आहे, चूजन बाय स्टुडंट। नंतर GE / OE GE म्हणजे जेनेरिक इलेक्टिव्ह आणि OE म्हणजे ओपन इलेक्टिव्ह, त्यापैकी एक पेपर असेल। नंतर VSC याला वॅकेशनल स्किल म्हटलेलं आहे। वॅकेशनल स्किल VSC म्हणजे वॅकेशनल स्किल। त्यानंतर नंतरचा ग्रुपिंग करण्यात आलेला आहे SEC याला स्किल इन्क्रीजमेंट म्हणण्यात आलेला आहे, स्किल इन्क्रीजमेंट। नंतर येथे एबिलिटी इन्हान्समेंटचा एक पेपर असेल, एबिलिटी इन्हान्समेंट याला ACE एबिलिटी इन्हान्समेंट। नंतरचा तिथे कॉलम दिलेला आहे तो म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन VEC व्हॅल्यू एज्युकेशन। व्हॅल्यू एज्युकेशन 9 पॉइंट आहे। यामध्ये इंडियन नॉलेज सिस्टम याला AKS म्हटलेला आहे, इंडियन नॉलेज सिस्टम, इंडियन नॉलेज सिस्टम। 10th नंबरला दिलेला आहे ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम, याला OJT ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम। 11th आहे तो म्हणजे तुमचा फील्ड प्रोजेक्ट, याला FP म्हटलेला आहे। नंतर कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट हे सगळ्या फॅकल्टीसाठी कॉमन असेल, त्याला CEP म्हटलेला आहे। व 13 नंबरला CCC म्हणजे को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज, ऍक्टिव्हिटीजशी रिलेटेड कोर्सेस तिथे दिलेले आहेत। नंतर रिसर्च मेथोडॉलॉजी याला RM म्हटलेला आहे आणि नंतर रिसर्च प्रोजेक्ट। अशा एकूण साधारणतः 12 सब कोर्सेस मध्ये हा सिलेबस फर्स्ट सेमिस्टरचा आणि सेकंड सेमिस्टरचा BA फर्स्ट इयरचा येथे डिझाइन केलेला आहे। म्हणजे हा जो कंटेंट आहे मेजर इलेक्टिव्ह, मायनर त्यातला पेपर, जेनेरिक ओपन जेनेरिक, नंतर
वोकेशनल स्किल, त्याला VDSE, स्किल इंक्रीजमेंट, ॲबिलिटी इंक्रीजमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन, इंडियन नॉलेज सिस्टम, जॉब ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम, फील्ड प्रोजेक्ट, अशा प्रकारचे हे जे 12 सब कंटेंट मध्ये हा सिलेबस जो इथे डिवाइड केलेला आहे, त्यात 12 ते 14 कंटेंट हा कोर्स आहे. हा कोर्स आपल्याला BA फर्स्ट इयरला शिकायचा आहे. मग BA फर्स्ट इयरच्या मानसशास्त्र विद्यार्थ्यांना मेजर पेपर इलेक्टिव्ह कोणता असेल, तर तो आहे इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी. इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी. या इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी मध्ये इन्क्लुडिंग एक्सपेरिमेंट असतील, जे पारंपरिक आतापर्यंत एक्सपेरिमेंट आपण घेतला आलेला आहोत ते. हा एक पेपर आपला BA फर्स्ट इयरच्या शैक्षणिक वर्ष 2024 मध्ये पहिला पेपर झाला ढोबळ मानाने. नंतर मेजर 2 आणि 3 इथे देण्यात आलेला नाहीये. त्यानंतर इलेक्टिव्ह जो आहे, हा इलेक्टिव्ह सुद्धा ह्या वर्षी नसणार आहे, तो पुढच्या कोर्स मध्ये राहील. नंतर ओपन जेनरिक मध्ये, परमनंटली ओपन जेनरिक मध्ये दुसरा पेपर टाकण्यात आलेला आहे, त्याला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. नंतर स्किल इन्क्रीजमेंट. स्किल इन्क्रीजमेंट मध्ये आपल्याला एक पेपर दिलेला आहे, तो म्हणजे मेमरी इन्हान्समेंट. मेमरी इन्हान्समेंट. आणि देन फायनल जो आहे आपला CCC, को करिक्युलम ऍक्टिव्हिटीज, याच्यामध्ये ॲबिलिटी इन्हान्समेंटचा जो कोर्स आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी इंग्लिश हा विषय देण्यात आलेला आहे. इंग्लिश. नंतर इंडियन नॉलेज सिस्टम. इंडियन नॉलेज सिस्टम मध्ये, ह्या इंडियन नॉलेज सिस्टम मध्ये आपला जो लँग्वेजचा जो पेपर असेल, लँग्वेजचा एक पेपर कोणताही असेल जो आपण घेत असतो तो पेपर राहील. आणि देन हेल्थ जो आहे आपला, हा CCC म्हणजे को करिक्युलम कोर्सेस. को करिक्युलम कोर्सेस मध्ये हेल्थ अँड वेलबिंग, हा जो CCC चा कोर्स आहे याच्यामध्ये हेल्थ अँड वेलबिंग, अशा किंवा वेलनेस. वेलबिंगच्या ऐवजी आपण पर्टिक्युलर शब्द घेऊ इथे, वेलनेस. अशा पद्धतीने BA फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरला आपणास एकूण क्रेडिट जे आहे, टोटल 22 क्रेडिट मध्ये फर्स्ट सेमिस्टरला हा आपल्याला पोर्शन कंप्लीट करायचा आहे. इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी हा एक पेपर राहील आता पूर्वीच्या सिस्टम प्रमाणे. सेकंड पेपर राहील तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. त्यानंतर हे जे पेपर राहील तुमचा थर्ड पेपर इंग्लिश, मेमरी इन्क्रीजमेंट. आणि नंतर आपला सब्जेक्टशी रिलेटेड राहील तुमचा पेपर हा हेल्थ अँड वेलनेस. हा जो 4 कंटेंट मध्ये जो हा आपला पेपर मध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे, यात एकूण टोटल 12 क्रेडिट हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला इन्क्लुडिंग टू प्रॅक्टिकल, म्हणजे प्रॅक्टिकल सह याला 12 क्रेडिट देण्यात आलेले आहे. नंतर DCC2, DCC जो मेजर याच्यामध्ये जो आहे त्याच्यामध्ये लँग्वेजेस हा पार्ट आहे. जे आपण 5 पेपर जे शिकतो याच्यात लँग्वेजेस राहतील. नंतर जेनरिकला 2.2 क्रेडिट देण्यात आलेले आहे. व्हॅकेशनल स्किल कोर्स साठी 2 क्रेडिट देण्यात आलेले आहे. ॲबिलिटी इन्हान्समेंट साठी इंग्लिशच्या पेपर साठी 2 क्रेडिट देण्यात आलेला आहे. हा डिफरंट राहील, लँग्वेज पेक्षा हा डिफरंट राहील. इंडियन नॉलेज सिस्टम जे मी आता म्हटलं तुम्हाला की एनी लँग्वेज स्किल पद्धतीने जो इंडियन व्हॅल्यूज बेस्ड जो आहे त्याला 2 क्रेडिट देण्यात आलेले आहे. आणि हेल्थ अँड वेलबिंगला 2 क्रेडिट. अशा पद्धतीने टोटल 22 क्रेडिट मध्ये हा सिलेबस आपणास अभ्यासाचा आहे. फरक काहीच नाहीये. BA फर्स्ट इयरला NAP प्रमाणे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपणास हा जो NAPचा स्ट्रक्चर दिलेला आहे इथे पॉइंट नुसार डिवाइड केलेला आहे. जसं की तुम्ही ह्या वर्गात कोणता कोर्स शिकत आहात, हा पेपर तुमच्या कोणत्या ॲबिलिटीशी रिलेटेड, जसं की स्किल इन्क्रीजमेंट, मेमरी डेव्हलपमेंट होते, ॲबिलिटीशी रिलेटेड इंग्लिश डेव्हलपमेंट, व्हॅल्यू एज्युकेशन, म्हणजे आपण प्रत्येक विषयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे नॉलेज गेन करतो. त्या नॉलेज गेनिंग मध्ये पूर्वी एक असा ज्याला म्हणूया की एक संघ
एक ढाचा दिलेला राहायचा, पण आता तो जो ढाचा आहे तो ढाचा सब पॉइंट मध्ये त्याचा अशा 12 कोर्स मध्ये त्याला डिवाइड केलेला आहे, म्हणजे त्याचा आकृतिबंध हा वेगवेगळ्या सब पॉइंट मध्ये हेडिंग मध्ये टाकण्यात आलेला आहे. इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी मध्ये पूर्वीप्रमाणे जो मागच्या वर्गाला जो सिलेबस होता त्याचप्रमाणे येथे इंट्रोडक्शन टू सायकोलॉजीला सायन्स ऑफ सायकोलॉजी याच्यामध्ये इंट्रोडक्शन काय, सायकोलॉजीची डेफिनेशन, ब्रांचेस, ते मेथड, स्टडी मेथड्स हा पार्ट दिलेला आहे. नंतर दुसरा चॅप्टर दिलेला आहे लर्निंगचा. लर्निंग मध्ये अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचे स्वरूप, अध्ययनाचे प्रकार, अध्ययनाची ज्या पद्धती त्या पद्धती ते मेन्शन केलेला आहे. मेमरी म्हणजे काय, मेमरीची व्याख्या, मॉडेल्स वगैरे जे दिलेले ते मॉडेल्स अँड टाइप्स. हा अगदी 3 प्रकरणामध्ये हा पहिला पेपर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरला अभ्यासायचा आहे. नंतर या पेपरशी रिलेटेड प्रॅक्टिकल जे दिलेले आहे त्याला एक्सपेरिमेंट म्हणूया. पूर्वीप्रमाणे जे पारंपरिक जे आपले प्रयोग होते ते पारंपरिक प्रयोगाच्या एकूण 8 प्रयोगापैकी 6 प्रयोग आपल्याला अभ्यासायचे आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा नंतरचा पेपर जो आहे त्याला जीईओ जेनरिक इलेक्टिव्ह किंवा ओपन इलेक्टिव्ह जो पेपर आहे तो पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा. मग येथे जो जनरल सायकोलॉजी मध्ये आपण शिकलेलो सामान्य मानसशास्त्रामध्ये किंवा इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी मध्ये, तर त्यात तेच चॅप्टर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये टाकण्यात आलेले आहे. त्यात व्यक्तिमत्व म्हणजे काय, व्यक्तिमत्वाचे सिद्धांत, व्यक्तिमत्वाची व्याख्या, व्यक्तिमत्वाचे स्वरूप अँड ऑल हा सगळा कंटेंट देण्यात आलेला आहे. व्यक्तिमत्वाशी संबंधित जीवन उपयोगी मानसशास्त्रामध्ये पूर्वीचे जे विद्यार्थी शिकायचे असेल एस्टीम, ज्याला सो अदर हा एक स्वतंत्र पॉइंट जो आहे त्याला चॅप्टर म्हणून टाकण्यात आलेला आहे, ते सोपं आहे. नंतर पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंटशी संबंधित जे काही हाऊ टू इनहान्स किंवा हाऊ टू मॉडिफाय, हाऊ टू बिल्ड अप, हाऊ टू इम्प्रूव्ह युअर पर्सनॅलिटी याशी रिलेटेड तिसरा चॅप्टर दिलेला आहे. त्याचं नाव आहे अदर एस्पेक्ट्स ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. म्हणजे पर्सनॅलिटी ग्रूमिंगसाठी, पर्सनॅलिटीच्या इम्प्रूव्हमेंटसाठी जे बॉडी लँग्वेज आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, स्ट्रेस आहे, कॉन्फ्लिक्ट्स आहे, डिसिजन मेकिंग असेल, लीडरशिप असेल, टीम वर्क असेल, टाइम मॅनेजमेंट असेल, अशा प्रकारचे सब पॉइंट हे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये आपल्याला स्टडी करावायचे आहे. म्हणजे सिलेबस फक्त एनईपीचा सिलेबस आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नव्हे. त्या सिलेबस मध्ये सिलेबस तयार करत असताना एक दक्षता घेण्यात आलेली आहे की आपणास विद्यार्थ्यांना काय द्यायचं आणि कोणतं स्किल डेव्हलप करायचं आहे, त्यानुसार आज सिलेबसची फोडणी करण्यात आलेली आहे, विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा जो स्किल इन्क्रीजमेंटचा जो पेपर आहे तो म्हणजे मेमरी एनहान्समेंट. मेमरी चॅप्टर आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन टू सायकोलॉजी मध्ये शिकतोच आहे, तोच कंटेंट इथे पुढे कंटिन्यू केलेला आहे की मेमोराइज सिस्टम कशी आहे, त्यामध्ये मेथड्स ऑफ लॉकी आहे, एक वर्ड सिस्टम, ज्याला आपण विस्मरणित मेमरीचा जो भाग आहे की कोणत्या पद्धतीने मेमरीला तुम्ही इम्प्रूव्ह करू शकतात, एनहान्स करू शकतात, अशा प्रकारचे ज्या 3 पद्धती दिलेल्या आहेत मेमरी इम्प्रूव्हमेंटच्या, त्या तिन्ही पद्धती येथे स्किल इन्क्रीजमेंट मध्ये आपणास स्टडी करावायचे आहे. आणि नंतर सेकंड सेमिस्टरला पुन्हा अशाच पद्धतीने 4 कंटेंट वेगवेगळे दिलेले आहेत. ते आपण सेकंड सेमिस्टरचा जो पॅटर्न आहे तो सेकंड सेमिस्टरचा पॅटर्न नंतर तुम्हाला समजून सांगेल. बेसिकली फर्स्ट सेमिस्टर मध्ये आता एनईपी प्रमाणे विद्यार्थ्यांना काय करायचं आहे त्याची एक हायलाइट किंवा ओव्हरव्ह्यू आपण या सिलेबसच्या पुनर्गठनी अंतर्गत समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यात काहीच नाही, अगदी सुटसुटीत आणि सोपा सिलेबस आहे. आणि विशेष म्हणजे या सिलेबसच्या अनुषंगाने आपल्या विद्यार्थ्यांना माध्यमाची जास्त अडचण असेल तर मराठी मीडियम मध्ये सामान्य मानसशास्त्राशी निगडीत कोणतेही पुस्तक घ्या, जसे की रवी पंडितांचं पुस्तक असेल, इनामदारांचं पुस्तक असेल किंवा इंट्रोडक्शन टू मॉर्गन अँड किंगचं अनुवादित एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा तुम्ही संदर्भ म्हणून घेऊ शकता. थोडक्यात सिलेबसला वेगवेगळ्या खाच्यामध्ये टाकण्यात आलेला आहे आणि त्याला कोर्सचं नाव देण्यात आलेलं आहे. म्हणून अवघड काहीच नाही, अगदी पूर्वीपेक्षा सोपा वेगवेगळ्या विभागणी करून हा सिलेबस बीए फर्स्ट इयरचा मानसशास्त्राच्या शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण राबवण्यात येणार आहोत. नंतरच्या याच्यात आपण प्रत्यक्ष कंटेंट कडे वळूया, तोपर्यंत आपण इथेच थांबू.